म्हणजे असं किती दिवस चालायचं, लोकांनी हाणामाऱ्या करायच्या, केस करून ठेवायचं, म्हणजे एखादं मर्डर पडायचंच काम आहे ना. ती गोष्टी चुकीच्या आहेत ना. हे प्रशासन स्वतः जाहीर करते ती की आम्ही टेलला असं मागं मागं देत जाऊ, आणि पुन्हा असं करायचं. कसला दबाव आहे ह्यांच्यावर, मग नेमकं काय अंदाज येत नाही ना. हे असं नको आहे. आणि हे तुंबळ साहेबांनीच लावलं म्हणून सांगतात, त्यांची बी चुकी नाही, ते त्यांचं काम करणार आहे ते. माड्यात पाण्यासाठी अन्नत्याग आमरण उपोषण सुरू. पाटबंधारे विभागानं लेखी आश्वासन पाळलं नाही. सिनामाडा उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी माड्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव कानडे यांनी माडा तहसील ऑफिस समोर दुसऱ्यांदा अन्नत्याग आमरण उपोषण आजपासून सुरू केलं आहे. याआधीही 10 ऑगस्ट रोजी माडा तहसील ऑफिस समोर माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव कानडे यांनी पाण्यासाठी अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केलं होतं. परंतु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन पवार यांनी 17 ऑगस्ट रोजी मनकर्णा, ओढा, चिंचोली, उपळाई खुर्द व इतर मागणीनुसार पाणी सोडण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर हे आमरण उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलं होतं. पाटबंधारे विभागानं दिलेल्या वेळेत आश्वासन न पाळल्यानं आज त्यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व माड्याचे तहसीलदार संजय भोसले यांनी उपोषणस्थळी भेट दिली असून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतु कानडे हे जोपर्यंत मनकर्णा, ओढा, चिंचोली, उपळाई खुर्द व इतर ठिकाणी पाणी येत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नसल्याची त्यांनी भूमिका घेतल्यानं अधिकाऱ्यांना माघारी जावे लागलं आहे. यावेळी माड्यासह परिसरातील शेतकरी बांधव, संघर्ष समितीचे सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.